चालेल पण या ठाकरे बंधूंना मुंबईची सत्ता अजिबात मिळता कामा नये. आम्ही साठवण साहेब तुम्ही अत्यंत डॅशिंग अध्यक्ष आहात. आज तुम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या मंचकावर आलेले आहात आणि तुमची भाषण अत्यंत धारदार असतात. अत्यंत जबरदस्त तुमचा अटॅक असतो आणि ठाकरे बंधूंना ही सत्ता मिळता कामा नये की नाही. त्या महाविकास आघाडीमध्ये झालेले फूट महाविकास आघाडीमध्ये झालेले फूट आणि त्यांनी फारच केली. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये भगवा निळा या महानगरपालिकेवरती आपल्याला खर्चवायचा आहे. आपल्याला गोरगरीब माणसाला न्याय द्यायचा आहे. या गोरगरीब माणसाला न्याय देण्यासाठी राहुल शेवाळे साहेब तुम्ही याच भागाचे तुम्ही खासदार होतात. मी सुधारला खासदार होतो आणि मागच्या वेळेला कदाचित मी राज्यसभेला उभा राहिलो नसतो तर मी त्या खासदार होऊ शकत होतो. पण मी झालो असतो तर तुला होत नव्हता म्हणून झालो नाही. मी अवघड होतो आणि राहुल शेवाळेने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. दलित समाजाचा असून सुद्धा त्यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठं काम केलेलं आहे. या भागातल्या सर्व दलितांबरोबर त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. आरटीआयच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत आणि अत्यंत अनुभवी असणारा कार्यकर्ता. अनेक वर्ष स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पण त्यांना बाळासाहेबांनी दिलं. त्या बाळासाहेबांना भारतामध्ये चालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त अशा पद्धतीचं डेअरिंग केलं. पन्नास आमदारांना बोलून येणं फार अवघड होतं पण त्यांनी 50 आमदार सोबत आणले. उद्धवजी बघत राहिले. एकनाथ शिंदे एवढं डेअरिंग करेल असं त्यांना वाटलं नव्हतं. असंच आमच्या कांतरच्या मुंबईमध्ये सुद्धा मी डेअरिंग केलं होतं. मी राजा ढाले साहेबांच्या विरोधामध्ये नाही. राजा ढाले साहेबांनी कांतर बरखास्त केली त्यावेळेला मी म्हणालो की नाही तुम्हाला एकट्याला कांतर बरखास्त करता येणार नाही. मी कांतर चालवणार आणि मी भारतीय दलित कांतर गावागावातून घुसवली. कसलंही भाषण न करणारा मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो. गावागावातल्या दलित वस्तीशी नव्हे तर गावागावातल्या बहुजनांशी मराठा समाजाशी माझा जवळचा संबंध होता. गावागावामध्ये आमचे कॅन्सरचे बोट लागत होते. त्यामुळं कसं डेअरिंग त्यावेळेला आणि जर कदाचित मी डेअरिंग केलं नसतं तर त्यामुळे वाटली नसती. आज माझा पक्ष मी परवाच होतो अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेश असं आहे की एका बाजूला चायना आहे, दुसऱ्या बाजूला म्यानमार आहे, तिसऱ्या बाजूला तिबेट आहे. इकडं आपल्या इंडियामध्ये तर आहेच आहे. आणि त्या ठिकाणी सकाळी 4 वाजता सुरू होतो. अरुणाचल प्रदेशमध्ये सकाळी 4 वाजता सुरू होतो. एवढ्या लांब आहे अरुणाचल प्रदेश. त्या ठिकाणी अध्यक्षांनी मला सांगितलंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 8 आमदार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि आता माझा पक्ष नागालँडमध्ये 2 आमदार आहेत. गन्ना किसान सिंगोला मला मिळालेला आहे. मणिपूरमध्ये लोकसभेमध्ये मी कॅन्डिडेट उभा केला होता त्याला 3 लाख मतं मिळाली आणि मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर माझा पक्ष रिकग्नाइज झाला तर राष्ट्रीय मान्यता आपल्या पक्षाला मिळेल. महाराष्ट्रामध्ये आम्ही एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला जर 2 लोकसभेच्या जागा आपण निवडून आणल्या आमचा पक्ष या ठिकाणी रिकग्नाइज होत होतो. लोकसभेच्या वेळेला काय होतं ते पण आपल्याला रिपब्लिकन पक्ष मजबूत करायचा आहे. आता वस्ती संबंध ठेवायचा आहे. ज्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची आहे त्या कार्यकर्त्यांनी आपली तयारी ठेवली पाहिजे. घराघराशी संपर्क असला पाहिजे आणि लोकांच्या कामांच्या संबंधामध्ये सातत्यानं आपण काम करत राहिलं पाहिजे.
आम्ही साठवली, राहुल शेवाळेजी, सिद्धार्थ कांबळेजी, हा सिद्धार्थ कासाऱ्याचे अध्यक्षाने आमची सभा होते. आमची सगळी रिपब्लिकन पक्षाचे नेते उपस्थित आहे आणि लोकांना भाषण करायला मिळालं नाही. सगळ्यांनी भाषण केलं पाहिजे असं नाही. भाषण करण्यापेक्षा काम करणं त्यांना आवडत आहे. मीडियाचे लोक इथं आलेले आहेत. आपली भाषणं 20 लोकांची भाषणं, 25 लोकांची भाषणं ऐकून लोक थकलेले आहेत. म्हणून सगळ्यांनी भाषणं केली पाहिजे असं नाही. मी भाषण न करता मी नेता झालेलो आहे. कार्यकर्ता म्हणून नेता मी समजत नाही. मी माझे पाय नेहमी जमिनीवर असतात. माहीत आहे की जमिनीवर एकदा माझे पाय वर गेले की मी कुठं जाईन काही सांगता येत नाही. पुन्हा जमिनीवर येता येणार नाही. मी नेहमी जमिनीवर असतो. मी जरी खासदार असलो, मंत्री असलो नसलो तरी माझ्यासोबत लोक आहे. जेवढे आहे तेवढे आहे. दिल्लीला गेलो तर त्या ठिकाणी मोठी गर्दी असते मला भेटायची. चालू तर मोठी गर्दी असते लोकांची. त्यामुळं मी काम करत राहणार कार्यकर्ता आहे. म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये नंतर तुम्हाला जिल्ह्यामध्ये काय मेळावे घ्यायचे आहे. त्या ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलवायचं आहे. कोणत्या ठिकाणी तुम्हाला निवडणूक लढवायची आहे ते मतदारसंघ काढायचे आहे. अमित साटम साहेब यांच्याशी बोलायचं आहे. राहुल शेवाळेसाहेब आहेत त्यांच्या बरोबर या जिल्ह्याच्या लोकांनी बोलायचं आहे. इथल्या बीजेपीच्या जिल्हा अध्यक्षांनी बोलायचं आहे. मुंबईमध्ये जे 6 जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या बरोबर आपण बोलायचं आहे. आणि आपल्याला कुठला मतदारसंघ लढवायचा आहे, कुठला मतदारसंघ मिळू शकतो, कोणत्या ठिकाणी भाजपचा सिटिंग आहे, कुठे सिटिंग आहे याचा विचार करायचा आहे. पण काही ठिकाणी असं आहे की आम्ही जी आपला मुरुडमध्ये आमची संख्या चांगली आहे. एकदा आमचा नगरसेवक त्या ठिकाणी होता. तर त्या ठिकाणी आता मागच्या वेळेला आम्ही तुमच्यासोबत होतो आम्ही तुमच्यासोबत. त्यामुळे 6च्या 6 मतदारसंघ बीजेपी आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे एखादा मतदारसंघ आम्हाला जे आम्ही अनेक वेळेला सॅक्रिफाईस करतो. अनेक वेळेला आम्हाला मतदारसंघ मिळत नाही यावी काही. त्यामुळे मुलुंड तालुक्यामध्ये दलितांच्या मतांची संख्या अत्यंत चांगली आहे. त्यामुळे एखादा जो वार्ड आहे एखादा वार्ड आम्हाला सोडण्यासाठी विचार व्हावा. सगळ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आठवणी जाणार नाही. मागच्या वेळेला काँग्रेस अलायन्समध्ये 1992 मध्ये मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री असताना शिवसेना भाजपची 27 वर्षाची सत्ता होती. ती सत्ता त्यांची गेली आणि काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची सत्ता आली. मुरली देवळाच्या वेळेला मुंबईचे अध्यक्ष होते. त्यांच्या समोर मी त्याला सांगितलं की तुम्ही असं करा की मुंबईमध्ये दलितांची मोठी संख्या आहे. महाराष्ट्रीयन दलित आणि साऊथ इंडियन दलित, नॉर्थ इंडियन दलित, गुजराती दलित यांची संख्या मुंबई शहरामध्ये मोठी आहे. तुम्ही असं जाहीर करा की आमची सत्ता आली तर पहिला महापौर रिपब्लिकन पक्षाचा आता आपण जाहीर केलं तर दलित मोठ्या संख्येनं तुम्हाला मिळतील. आणि मुरली देवराणी आमची सत्ता आली तर पहिला मेयर आणखी आणि सत्ता आली आपली. चंद्रकांत हंडोरे त्यावेळेला मुंबईचे राजकीय असं काय अनुभव असं म्हणत नाहीये. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे. मुंबईमध्ये आपली महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर ज्या कमिटी आहेत त्या मिळाल्या पाहिजे. जिथं जागा आमच्या निवडून येतात तिथं चांगला कॅन्डिडेट आहे ते बाळ आम्हाला मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी एकदा आमच्या कार्यकर्त्यांनी, कारण मला वेळ नाही, मी सारखा मुंबईच्या बाहेर असतो, महाराष्ट्राच्या बाहेर असतो, मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आणि मुंबईत राहणारे आमच्या गौतम सोनवणे आहेत, अविनाश मातेकर आहेत, सिद्धार्थ कासारे आहेत, विवेक पवार आहेत, संजय ढोलक्याच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत,
अशा कार्यकर्त्यांनी सातत्यानं आपल्याशी सतत साधला पाहिजे आणि कुठल्या जागा मिळतील कुठल्या मिळणार नाही त्या मिळतील त्या ठिकाणी उमेदवार आपण करू. अशा पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं आहे. पण एक आमची मागणी आमच्या सगळ्या लोकांची अशी आहे की झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत त्यांना 2000च्या अगोदरच्या झोपड्यांच्यासाठी एखादी स्कीम लागू आहे. तर जर सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की 2011 पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता 2011च्या अगोदरच्या झोपड्यांचा समावेश त्याच्यामध्ये व्हावा आणि आम्हाला 500 फुटाचं कार्पेट एरियाचं घर मिळावं अशी आमची मागणी आहे. एकदा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी बोलू आणि आपल्याला बिल्डरला सध्या 300 फुटाचं घर आपल्याला कार्पेट एरियाचं मिळते. तेवढेच 300 फूट बिल्डरला भेटण्यासाठी मिळतात आणि 500 फूट दिले तर त्याला 500 फूट विकायला मिळणार आहे. त्यामुळे सरकारचा काही त्यामध्ये नुकसान नाही आहे. सरकारला काय त्यामध्ये पैसे द्यायचे नाही. फक्त विमान जातंय आणि उतरतंय त्या ठिकाणी कुठे अडचण आहे. बाकीच्या सगळ्या मुंबईमध्ये कसली अडचण नाही. गावावर रूट बांधायला हरकत नाही. काही प्रयत्न आपल्याला बनवण्याचा आवश्यक आहे आणि आपल्याला अनेक जे मुंबईचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि या एसआरईच्या बिल्डिंग आहेत एसआरईच्या बिल्डिंग विकणाऱ्या बिल्डिंगवर चांगले असलेले मान्य आहे. पण बिल्डरनी एसआरईच्या बिल्डिंग सुद्धा अत्यंत चांगल्या बांधल्या पाहिजे. बाहेरचा पॅसेजचा थोडा मोठा असला पाहिजे कारण 300 फुटाचं घर जरी कार्पेट एरियात असलं तरी फार त्याचं मोठं घर नाही आहे. त्याचा सुद्धा थोडा आराखडा तयार करण्यात आवश्यक आहे. हे गोष्ट शासनाने चांगली केलेली आहे की रमाबाई आंबेडकर नगर असतील बीडीडी चाळी असतील त्या ठिकाणी सरकारने बिल्डर दिलेला आहे. टाटा आहे टाकोजी बालनजी आहे त्यानंतर रिलायन्स एल&टी आहे. तर अशा मोठ्या कंपन्यांसाठी ते दिलेलं आहे. वडाळा गोरवा मिठागरमध्ये सुद्धा 5,000 झोपडे आहेत. त्या ठिकाणी लोकांची मागणी अशी आहे की सरकारने बिल्डर द्यावं. सरकारने म्हणजे बिल्डरचं जसा इकडे दिलेलं बीडीडी चाळीमध्ये तसा बिल्डर द्यावा अशा पद्धतीची लोकांची मागणी आहे. त्या ठिकाणी आवाज आहे. ज्या ठिकाणी मोठ्या झोपडे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या बिल्डरला ती कामं केली पाहिजे आणि लवकरात लवकर मुंबईचे डेव्हलपमेंट अपेक्षा आहे. मुंबईमधल्या सफाई मजदूरांना न्याय मिळाला पाहिजे आणि गोष्टी आयुष्यभर ते कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असतात त्यांना परमनंट करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा थोडा विचार मुंबईला स्वच्छ ठेवण्याचं काम या सफाई मजदूरांकडून होतं. त्यांच्याकडे सुद्धा पूर्ण कामा नाही. त्याचा सुद्धा आमचं सरकार आल्यानंतर त्याचा विचार होण्याचा आवश्यक आहे. आणि आपले जे नवीन तरुण आहे त्या नवीन तरुणांना शिवभोजनचे जे आहे ते सुद्धा अनेक ठिकाणी शिवभोजनची स्कीम चांगली आहे. लोकांना स्वस्तामध्ये जेवण मिळतं आणि सरकारकडून त्या लोकांना जास्त पैसे मिळतात. अशा पद्धतीनं मुंबईमध्ये अशी काही फॉल्ट कधी स्कीम राबवायला हरकत नाही. लोकांना अडचण होणार नाही अशा ठिकाणी स्टॉल उभे करू आपण ते तिथल्या लोकांना महिलांना द्यायला हरकत नाहीये. त्याचा विचार एका प्लॅनिंग करून करायला हरकत नाहीये. अशाने एक आपले प्रश्न आहे त्या प्रश्नांवरती आपल्याला काम करायचं आहे. फक्त बोलून चालणार नाही आहे. त्यासाठी आजच्या मेळाव्यामध्ये आपण सगळेजण आलेले आहात. आपला पक्ष त्याचा फार त्याचा श्रीमंतांचा पक्ष नाही आहे. गोरगरिबांचा पक्ष आहे. एखादी वर्क करणं म्हणजे त्याला 5,000-10,000 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे काही वेळेला दंगी जमवण्यामध्ये आमची अडचण होती. आपल्याला माणसं नाही असं नाही माणसं भरपूर आहे.